ओके जो मात्र जेल टिपला त्यासाठी हेमंत साडी 100 रुपयाचं पारितोषिक आणि 50 रुपयाचं पारितोषिक किशोर वारगडे यांच्याकडून 50, गौरव झुंजाराव दादू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक। त्या जेलाची किंमत असेल 150 रुपये। फलंदाज बाद होतोय धावफलकावर धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचली 20 या धावसंख्येवर, तिसरं षटक प्रगतीपथावर। अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून। नवीन फलंदाज जगदीश मैदानाच्या जो मात्र येतो। 3 विकेट्स ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान पहा रिव्हर्स खेळलाय चेंडू मात्र सीमा रेषेचा वेध घेईल। थर्ड मॅनला चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन। आदिनाथ चप्पाड मधून एक रिबतचा चौकार जो मात्र पाहायला मिळतो। संघाची धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचली 24 या धावसंख्येवर। पुढील चेंडू या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील। डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू कव्हर करेल, एक सिंगल मिळते, एक सिंगल मिळेल। एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25। संघाची धावसंख्या 25 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। धावफलकावर 25 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। कैलास जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल। कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते बाब्या, कशा प्रकारची कामगिरी केली जाते। गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल हरी। हरीचं नाव काय मित्र? हरीश बापरे जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो। या दरम्यान आदिनाथ आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला चेंडू जातोय, एक सिंगल घेतली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथं कुठेतरी कॉल मध्ये मिस्टेक आणि फलंदाज मात्र माघारी येईल। फलंदाज बाद होतोय, एक मोठा धक्का, एक मोठा करंट। जगदीश माळी बॅक टू द बॅकलाइन। डीजे अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात केली जाते हरीच्या माध्यमातून। हरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल। पहिल्या चेंडूवर विकेट, एक मोठी चूक जी मात्र जगदीश कडून पाहायला मिळाली। पुढील चेंडू या दरम्यान संतोषच्या बॅट मधून चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल झाला, फलंदाज बाद। थँक्यू डीजे। मैदानाच्या पहा मालेनगर संघ तू चल मी आलोच अशा प्रकारची कामगिरी, फक्त हजेरी लावण्याचे कामकाज मैदानाच्या पाहायला मिळत आहे। धावफलकावर धावसंख्या 26, 26 धावा। नवीन फलंदाज मैदानाच्या जाईल प्रशांत माळी। बघूया कशा प्रकारची कामगिरी आज मात्र प्रशांतच्या माध्यमातून केली जाते मैदानाच्या आत। हरी पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल।
कैलास बापरे आपणाला विनंती करतो 10 चेंडू शिल्लक आहे आणि आपल्याकडे टाइम शिल्लक आहे 7 मिनिटाचा. फलंदाज चला ताबडतोब आपणाला विनंती आहे वेळ वाचवा. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. हरी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आणि या दरम्यान पहा चेंडू मात्र फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक नसणार तिथं. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. एक लकी चौकार 4 रन. संख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 30 या धावसंख्येवर षटक क्रमांक मैदानाच्या 4 चालू. वेळ वाचवा वेळ. फलंदाज आणि गोलंदाज आपल्याला विनंती आहे वेळेवर लक्ष द्या. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जो मात्र खेळला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण मिळेल पाहिला आणि या दरम्यान मात्र एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या 31. 31 धाबा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. कशा प्रकारची कामगिरी केली जाते हरीच्या माध्यमातून. हरी पुन्हा एकदा या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येईल. चेंडू कव्हर केला जातो लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आणि या दरम्यान मात्र 2 धाबा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या 33. 33 धाबा या मात्र धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू. कैलास बापरे इष्टरक्षण सुरेख. षटक क्रमांक मैदानाच्या 4 संपलं. 4 षटकं संपली. धावफलकावर धावसंख्या 8.25 ची सरासरी 33 धाबा. ड्रिंक्स ब्रेक मध्ये राहणार नाही याची मात्र नोंद घ्या. शेवटचा अंतिम षटक पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 33 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 6 चेंडू हाणामारीचं षटक. या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शेवटचं षटक आहे अंतिम षटक पहिल्या इनिंग मधलं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. कैलास बापरे गोलंदाजी मार्गावर जो मात्र सज्ज असेल. कैलास या दरम्यान आदिनाथच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका. लॉंगाला चेंडू येईल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू जो मात्र कव्हर केला गेला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवर. शेवटचे 5 चेंडू. आदिनाथ गोरेला मैदानाच्या आक्रमण करावं लागेल. फार मोठमोठाले फटके मारावे लागतील आपल्या घरच्या संघासाठी मालीनगर संघ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मालीनगरच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्गावर कैलास बापरे कॅप्टन स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतोय. पुन्हा एकदा कैलास याचा पुढील चेंडू आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका. फ्लिक केला चेंडूला. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. छत्रपतींचा छावा. या मिळतील 4 धावा 4 रन. काकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आई. संघात धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 39 या धावसंख्येवर. 39 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. या सामन्यासाठी
या स्मृती चषकासाठी, रामचंद्र स्मृती चषकासाठी आमचे पंच हरीश परमार सर आणि आमचे मित्र समालोचक दीपक बिराडे यांचं देखील शुभ आगमन होतं. त्यांचं देखील रामचंद्र स्मृती चषकाच्या वतीने हार्दिक असं स्वागत. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि या दरम्यान पहा स्क्वेअर कट करण्याचा निर्धार होता. पंचांचा अवांतरचा इशारा येईल. वाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला अवांतर चेंडू मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळतोय कैलासच्या माध्यमातून. 4.2 षटक आणि तदनंतर मात्र एक अवांतर चेंडू. लाईन प्लेन सुरेख होती आजच्या दिवसात, परंतु कैलासने एक अवांतर चेंडू टाकलाय. धाबालेखावर 40 धाबा असतील. पुन्हा एकदा कैलास बाबरेचा पुढील चेंडू आदिनाथसाठी. हो या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनेल. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये फार मोठी दरी. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवर. फार मोठं आक्रमण कैलास बाबरेवर मैदानाच्या आज मात्र करताना पाहायला मिळतोय. कैलास पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. कैलासला आज मात्र गोवा या ठिकाणी सामना होता, परंतु घरच्या प्रतिष्ठेसाठी मात्र त्या खेळाडूंना घरच्या संघाला प्रथमता दर्जा दिला आणि आपल्या गावासाठी जो मात्र खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कैलास बाबरे गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. व या दरम्यान फुलटा चेंडूला फ्लिक केले. सक्सेसफुल होतोय चेंडू. व्हॉट अ शॉट. छेरन षटकार. शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी देवी आई शोभते. साध शृंगाराच्या मध्ये मान पुंबऱ्याचा मी दीन तुझे. थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं मालीनगर संघ अर्धशतक धावफलकावर पूर्ण होत आहे. 50 धावा. 50 धावा. शेवटचे 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. शिंदेपाडा आणि त्यांच्या विरोधात मालीनगर. फार मोठं आक्रमण जे मात्र पाहायला मिळत आहे आदिनाथच्या रूपानं. एकोणतीस धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. वैयक्तिक पाहूया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत केली जाते. कैलास बाबरे याचा पुढील चेंडू आदिनाथ गोरेसाडी. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका. पॉलत्रमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावबाची संधी असेल. मिस झालीये. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या मिळतील 2 धावा. हो तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथं कुठं तरी आदिनाथ वाचतोय. 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीनं 3 धावा असतील. 3 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत आणि 3 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 53. 53 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहे. शेवटचा एक चेंडू असेल. पाहूया फलंदाज कशा प्रकारची कामगिरी प्रशांत माळीच्या माध्यमातून जे मात्र केला. वेळ वाचवा फलंदाज, आपणाला विनंती आहे वेळ वाचवा. शेवटचा एक चेंडू असेल. पाहूया या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मैदानाच्या आत. 53 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू आणि या दरम्यान पहा बिगिट केली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. याच धावा शिंदेपाड्या संघाला शेवटच्या सत्रामध्ये अडचणीत आणतील. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 55. 55 धावा विजयासाठी 56 धावांचं लक्ष असेल. मी काय काळ थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा रामचंद्र स्मृती चषक 2018 आणि ऐकत राहा आजच्या संपूर्ण दिवसासाठी आमचे मित्र दीपक बिराडे यांना धन्यवाद.
हॅलो हॅलो सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पुन्हा एकदा तुमचा क्रिकेटच्या या अद्भुत अविश्वकारी आणि रोमांचकारी दुनियेमध्ये अर्थातच स्वर्गीय रामचंद्रजी 2618च्या दैदिप्यमान क्रिकेट सोहळ्यामध्ये मी मुरबाड डोंगरण्यावरून आलेलो दीपक बिराडे आपलं मनापासून स्वागत करतोय. आजच्या सामन्याच्या आयोजनाचा तुम्ही पाहू शकाल इथे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची पहिली लढत इथे तुम्ही पाहू शकता. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर एक मैत्रीपूर्ण लढत इथे तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला क्षेत्ररक्षण करणारा माळीनगर संघ पहिल्या डावात मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर फलंदाजी करत असताना पंचावन्न धावा आपल्या डावामध्ये त्यांनी स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात आणि 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र इथे सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. शिंदीपाडा संघाला विनंती असेल आपली मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. तर याच देही याची डोला हा क्रिकेटचा दैदिप्यमान क्रिकेट सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी श्रवण दुःखाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. तर इथे मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील कुणाल मात्रेन कंपनी यांच्या माध्यमातून 10cricklive.com वरती जे प्रेक्षक घरबसल्या ऑनलाईन देखील या स्पर्धेचा एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. तर गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा जाऊया दुसऱ्या सेशन मध्ये जिथे तुम्ही पाहू शकाल मालिपाडा टीमनं 5 षटकाखेरीज 11च्या सरासरीने स्कोर कार्डवरती 55 धावा लगावल्या गेल्या. ज्या प्रकारे आधीनं बॅटिंग केली अफलातुनीने आपल्या टीम करता साकारत असताना इथे मात्र दुसऱ्या सेशन मध्ये आमंत्रित करतोय शिंदीपाडा टीमला 55 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी. प्रत्येक षटकाचा जर आपण विचार केला तर इथे 11च्या धावगतीने धावफलकाला गती प्रदान करून द्यावी लागेल या सलामीच्या जोडीला. सलामीची जोडी तुम्ही पाहताय इथे ती नेहमीच आपल्या बॅटच्या माध्यमातून चांगले योगदान देण्याचं कार्य आपल्या शिंदीपाडा संघाकरता करत आले. तर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतायत मोहनला तर नॉन एंडला तुम्ही पाहतायत कैलासला. तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्गावरती तिथे तयार होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटनं आमच्या कॉमेडी बॉस कडून सुनील अतिशय नामवंत गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. इथे मात्र आपल्या संघाच्या वतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला इथे तुम्ही पाहू शकता मोहनला. पहिला बॉल बॅकफुटला आले तिथे वाईड स्टंटमॅनला क्षेत्ररक्षक जज करतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो पैकी तितकी आकर्षक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु तोपर्यंत वेल होता कॉल होता स्वतः कैलास बाबरे यांचा आणि इथेही एकेरी कंप्लीट करून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्येचा शुभारंभ श्री गणेशा करतायत आणि टीमची टोटल पुढे स्कोर कार्डवरती नेऊन ठेवतायत ती 1 या आकड्यावरती. तर पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल इथे डिफेन्स केलाय मोहननं आणि तदनंतर कैलास बाबर स्ट्रायकिंग एंड वरती. हा चेंडू बॅकफुटला आले शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. तर तिथे मात्र विचारत होता परंतु यष्टीरक्षकाने धाडस दाखवलं असं मी म्हणेल. जेल त्याच्यापर्यंत कॅरी झाला नाही आणि इथे जमिनीला सुपूर्द केला जातोय. तर जो एक मोठा धक्का मिळाला असता शिंदीपाडा टीमला तो धक्क्यातून मात्र इथे सावरला जातोय. दैव बलवत्तर असं मी म्हणेल फलंदाज कैलास बाबरेचं आणि त्याला दिलेलं हे जीवनदान किती मागडे ठरते ते मालीनगर टीमला हा येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. तर अतिशय चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ते तुम्हाला पाहायला मिळते. सुनीलजी अतिशय चांगला स्पेल इथे मात्र त्याच्या माध्यमातून पेश केला जातोय. हा चेंडू बॅकफुटला आले होते शॉर्ट टर्म पुल केला बॅकवर्ड स्क्वेअर ला क्षेत्ररक्षक जज करतोय. अतिशय चांगलं थ्रो पैकी वेगाने चेंडूवरती धावून आले होते. थ्रो पैकी तितकीच अतिशय चांगली परंतु यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल तर कुठेतरी तितकं चांगलं बॅकअप देत नाहीये. चेंडूला पहिल्या प्रयत्नात कलेक्ट करत नाहीये आणि तोपर्यंत मात्र वेळ होता 2 धावा एकवटण्याचा आणि टीमची धावसंख्या पुढे 2 ने बहरते ती 3 या आकड्यावरती. तर सलामीची जोडी दे तुम्ही पाहू शकाल फ्लावर प्लेच्या षटकामध्ये ज्यांच्याकडे मोठे फटके मारण्याचा परवाना मी म्हणे असेल ती जोडी इथे पाहताय तुम्ही शिंदीपाडा संघाची कैलास बाबरे आणि मोहन बाबरेला. 10:50 ला इनिंग स्टार्ट झाले. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल मालिपाडा टीम याची आपण नोंद घ्यायची. हा चेंडू यावेळेस शॉर्ट टर्म पूल आहे पूल सक्सेसफुल चेंडू थांबणार नाहीये सरळ सीमा रेषा पार जातोय. एक टप्पा खणखणीत चौकार येतोय इथे कैलास बाबरेच्या बॅट मधून.
धन्यवाद डीजे मास्टर. तर इथे अजून एक चौकार लागवला जातोय कैलास बाबरेच्या बॅट मधून आणि टीमची टोटल पुढे नेऊन ठेवतोय 4 या धावसंख्येनं ती 7 या आकड्यावरती. तर कैलास बाबरेला दिलेलं जीवदान किती महागडं ठरतंय ते मालीनगर टीमला. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॅकवर्ड शॉट फायलिंगचा क्षेत्रक्षक चेंडूच्या मागे धावतोय परंतु त्याला बीट करून चेंडू सरळ सीमारेषा पार जातोय. अजून एक दमदार चौकार इथे येतोय कैलास बाबरेच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मान्य श्री सुधीर पवार सर यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं खूप खूप स्वागत. मोस्ट वेलकम सर. आपण मंचावरती स्थान बनवायचंय. तर इथे कैलास बाबरेला जे जीवदान दिलं होतं दुसऱ्या चेंडूवरती तिथून 3 चेंडूंचा त्याने सामना केला आणि आपल्या धावामध्ये मात्र 2 चौकार आणि 1 दुहेरी लगवत मात्र 10 धावांचं योगदान आपल्या बॅटच्या माध्यमातून देतोय. तर यानंतरचा सामना कानोल विरुद्ध एसएन बॉयज. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस लोअर फुलटा चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये होता. अशा वेळेला तिथे मनगटी फटका खेळण्याचा मानस कैलास बाबरेने दाखवलाय आणि नक्कीच त्याच्या माणसाला इथे कुठेतरी मी म्हणाल यश मिळतंय. ज्या प्रकारे जीवदान दिलं होतं त्यानंतर कशी फलंदाजी करावी याचं मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण इथे पेश करत असताना कैलास बाबरे आपल्या शिंदीपाडा संघाकरता टीमची टोटल मात्र तुम्ही पाहू शकाल. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर इथे संपल्यानंतर मात्र 13 या आकड्यावरती. तर जी प्रकारची सरासरी हवी होती पहिल्या षटकांमध्ये ती सरासरी इथे आपल्या टीमला मिळून देतोय. या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यश्री सुधीरजी पवार सर यांचा मानसन्मान करण्यासाठी मी राजेशजी केमर यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचंय. हॅलो, कानोल टीमचे कर्णधार त्याचप्रमाणे एसएन बस संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर अनिवार्य पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. पहिला चेंडू मात्र तुम्ही पाहू शकाल तर अतिशय सुरेख प्रकारे इथे फेकतो मारतो प्रमोद माली. एक अष्टपैलू गुणी खेळवाडू सातत्याने आपल्या मालीनगर टीम करता त्याचे योगदान लाभलंय. आता छोट्या माली इथे मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचा आणि बरं जे पॉवर प्ले आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळतोय आपल्या मालीनगर टीम करता. तर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतायत 1 धाव इथे एकवटली जाते. येत आहेत कैलास बाबरे आणि टीमची टोटल 14 या आकड्यावरती. हा चेंडू बॅकफुटला आले. बेमिसाल कव्हर ड्राईव्ह तिथे तुम्हाला पाहायला मिळते. कव्हर आणि डीप पॉइंटचे ते क्षेत्रक्षक होते त्यांच्या मधला अंतर भेटून चेंडू सरळ जातोय वीरेंद्र सेवक स्टँड कडे. अजून एक दमदार चौकार येतोय इथे कैलास बाबरेच्या बॅट मधून. तर 4 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील. टीमची टोटल 18 या आकड्यावरती. इथे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, नॅचरल लेग ब्रेक. मात्र पंचांकडे तुम्ही पाहू शकाल तर इथे झेलबतसाठी अपील केलं होतं परंतु पंचांनी ते अपील फेटाळलंय. कशा प्रकारचा विकेट तुम्ही इथे बाद मागताय हा प्रश्न तिथे पंचांनी उपस्थित केला आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहू शकाल इथे मात्र एक डॉट चेंडू येतोय. वेलकम बॅक. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मी म्हणेल प्रमोद माली कडून केली जाते. टीमची टोटल 18 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने उलट आहेत. व्हॉट अ बॉलिंग. काय दर्जेदार गोलंदाजी इथे मात्र पेश केली जाते छोट्या माळ्याच्या माध्यमातून.
अतिशय दर्जेदार गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल. इथे महेंद्रसिंग धोनी स्टँड एंड कडून आपलं नशीब आजमावत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी, अचूक टप्प्याचे मारे कसे टाकावेत आणि आपल्या वेगाचं भय कसं दाखवावं तेही ते दाखवून देतो या गोलंदाज छोट्या माळी. हा चेंडू शॉर्ट पिच आहे, यावेळेला बॅक फुटला आले, शॉर्ट टर्म फुल आहे, फुल सक्सेसफुल, चेंडू थांबणार नाहीये, इट्स आउट ऑफ द पार्क. कैलास बाबरेच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच ज्या दुसऱ्या चेंडूवरती ते यष्टीरक्षकाने जीवदान दिलं होतं कैलास बाबरेला, ते जीवदान मात्र किती घातक सिद्ध होते मालीनगर टीम करता हे तुम्ही ते पाहू शकता. टीमची टोटल 6 धावांनी पुढे पुजते ती 24 या आकड्यावरती. इथे मात्र तुम्ही पाहू शकाल पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. छोट्या माळी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना कैलास बाबरेसाठी. हा चेंडू बॅकफुटला आले होते, डीप कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मात्र जोपर्यंत चेंडूवरती येऊन चेंडूची फेक करतील तोपर्यंत वेळ होता एक सिंगल इथे एकवटण्याची. आणि टीमची टोटल तुम्ही पाहतायत 2 षटका अखेरीस स्कोर कार्ड वरती 25 या आकड्यावरती. प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर 12.50च्या सरासरीने ते धावफलकाला धावगती प्रदान करून देत आहेत सलामीचे फलंदाज मोहन आणि कैलास. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल जास्त वेळ लावू नका, आपल्याकरता 25 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे. एसएन बॉयज संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे कानोल संघाचा कर्णधार आपल्याला इथे शेवटचा कॉल दिला जातोय. 2 मिनिटाच्या आत आपण इथे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचे, अन्यथा 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल, याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. तर तिसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज इथे तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाचे दरवाजे खुले केल्यानंतर जे अनिवार्य पॉवर प्लेची 2 षटकं होती त्या षटकांना इथे पहिल्या सत्रात तुम्ही पाहू शकाल. तर पूर्णविराम लागल्यानंतर मात्र संतोष नावाच्या गोलंदाज झाला इथे गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. तर स्ट्रायकिंग एला तुम्ही पाहतायत कैलास बाबरेला संतोष पहिला चेंडू घेऊन तयार. पहिला बॉल इथे फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गॅप भेदून काढतोय. एक टप्पा सीमारेषा पार, अजून एक दर्जेदार चौकार येतोय कैलास बाबरेच्या बॅट मधून. लगेच घ्यायला लागला का तुम्हाला? जादू उडव ना भाऊ, टॉस करा यांचा. इथे बॅकवर्ड सुरलेगला चेंडू खेळलाय, हलक्या दाण्यात तिथू पाहू शकाल. तर नक्कीच इथे चेंडूला सन्मान दिलाय आणि एका दाव्याने मात्र टीमची टोटल पुढे नेऊन ठेवतोय तो कैलास बाबरे. आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय तिथे 30 या आकड्यावरती दुसऱ्या सेशन मध्ये.
धन्यवाद डीजे मास्टर. तर इथे अजून एक चौकार येतोय या वेळेला मोहन कारळेच्या बॅट मधून आणि टीमची टोटल पुढे नेऊन ठेवतोय ती 34 या आकड्यावरती. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती शिंदीपाडा टीमला 22 धावांची. इथे बॅकफुटला आले होते, ऑन द टोस बोलावलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर इथे चेंडू पिच केला गेला गोलंदाज संतोषच्या वतीनं. आणि तोपर्यंत मात्र इथे एक उठून मोहननं स्ट्रायकिंग एंडला मदत गेलाय कैलास बाबरेला. तर एकेरीनं टीमची टोटल पुढे पोहोचते ती 35 या आकड्यावरती. गडी बाद नव्हताना काय सुरुवात आपल्या संघाला करून दिली इथे या आघाडीच्या जोडीनं. यावेळेस गुडले स्पॉट मधून चेंडू टेकअप घेतोय, अतिरिक्त उचली घेतोय आणि सरळ जाऊन विसरतोय यष्टीरक्षक जगदीश यांच्या हातामध्ये. तर इथे नक्कीच तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या चेंडूवरती जो जगदीश यांनी झोल सोडला होता कैलास बाबरेचा आणि तिथून मात्र त्याने परतून पाहिलं नाहीये. चौकार षटकार घणाघाती प्रहार करत टीमची धावसंख्या पुढे नेऊन ठेवले ती 35 या आकड्यावरती. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गुडले स्पॉट मधून चेंडू तुम्ही पाहू शकाल तर वानावरती ते पिच केला जातोय आणि इथे मात्र तुम्ही पाहतायत षटक क्रमांक 3 संपतोय. तर संतोष नावाच्या गोलंदाजांना 10 धावा इथे आपल्या मालीनगर टीम करता खर्च करत 3 षटका अखेरीस इथे शिंदीपाडा टीमची टोटल तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 35 या आकड्यावरती. देवाची पालखी मानाची बेताल देवाची सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी. गावसाला जमलाय पालखी ताल देवाच्या, गावसाला जमलाय पालखी ताल देवाच्या. तर टीमची टोटल 3 षटका अखेरीस तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहू शकता 35 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती शिंदीपाडा संघाला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 21 धावांची. तर पंचांनी देखील जास्त उशीर करू नका. तर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गवरती. छोट्या माळी राईट आर्म ओव्हर द विकेट ना 90 फीट रोड एंड करून स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतायत मोहनला ज्याच्या बॅट मधून 7 धावांचं योगदान आपल्या टीम करता आलंय. पहिला बॉल इथे लाफ्ट करतायत डान्सिंग डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे तयार, मिस स्ट्रोक आहे मात्र जज तिथे करत नाहीये व्यवस्थित. थोडंसं तुम्ही पाहू शकाल तर कॅपिटल रिलीज ऑफ कॅच इथे तुम्हाला पाहायला मिळत नाहीये आणि इथे अशा क्रुशियल मुवमेंटला मी म्हणेल मोहनला देखील जीवदान दिलं जात आहे. 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत आणि टीमची टोटल 2 ने पुढे पोहोचते ती 37 या आकड्यावरती. 37 रन, विकेट कोणताही गेलेला नाही, दोन्ही फलंदाजांनी ते जीवदान दिलं गेलंय. हा चेंडू शॉर्ट पिच होता, बॅक फुटला, बॅक टू द बॉलर्स. इथे मात्र डायरेक्ट हिट, पंचांचा बोटा बॉलकडे. कैलास बाबरे तुम्ही पाहू शकाल इथे मात्र बाद होतोय आणि एक मोठा धक्का टर्निंग पॉइंट आहे मॅचचा. पहिला आघाडीचा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला येतो शिंदीपाडा टीमचा. शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी देवी आई
धन्यवाद डीजे मास्टर. कैलास बाबरेला अशी चोरटी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता ती गरज होती का असा प्रश्न नक्कीच सिंदीपाडा संघाच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये ते उपस्थित राहिला होता. जीवदान मिळालं होतं अशा वेळेला तुमच्याकडून मॅच विनिंग इनिंग हवी होती टीमला, परंतु इथे कौतुक करेल मी गोलंदाज छोट्या मालीचं स्वतःच्या फॉलोतूरमध्ये चेंडूला अडून आणि इथे मात्र एक जबरदस्त धावबाद करण्याचा प्रयत्न त्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे आणि आघाडीचा फलंदाज तुम्ही पाहू शकाल इथे कैलास बाबरे आपल्या टीम करता मात्र आपल्या बॅटच्या माध्यमातून योगदान देताना बाद होतोय. तर टीमची धावसंख्या इथे स्कोर वरती तुम्ही पाहतायत 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळेस बॉटम मॅच लागलाय. शॉर्ट लेगचा क्षेत्रक्षक अतिशय दूरवरती जज करतोय. अजून एक मोठा धक्का. तू चल मी आलो. अजून एक मोठा पर इथे पोहोचतोय. तो सिंदीपाडा टीमला दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे या स्पेल मध्ये छोट्या मालीकडून. धन्यवाद डीजे मास्टर. तर इथे कुठेतरी पाहू शकता कैलास बाबरे बाद झाल्यानंतर सिंदीपाडा संघाच्या डावाला दुसऱ्या सत्रामध्ये मी म्हणेल ग्रहण लागतं की काय. एका पाठोपाठ एक तुम्ही पाहू शकाल तर इथे दुसरा फलंदाज हरेश यांच्या रूपाने बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मनोज मैदानामध्ये दाखल होतोय. अतिशय चांगली लढत इथे तुम्हाला पाहायला मिळते. मालीनगर संघ नेहमीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडत नाहीये अशी ख्याती या संघाची मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. छोट्या माली पुन्हा एकदा मोहनसाठी. यावेळेस गुडले स्पॉट उडून चेंडू आतल्या दिशेने वळत आहे. चेंडूची दिशा आणि लेंथ लाईन टप्पा इथे रीड करू शकत नाही फलंदाज मोहन कराले आणि अजून एक डॉट चेंडू इथे मात्र येतोय तो छोट्या माळी या गोलंदाजाच्या माध्यमातून. टीमची 9 चेंडू आणि 19 धावा. यावेळेस अजून एक चेंडू इथे मात्र तुम्ही पाहू शकाल पंचांचं बोट आबालाकडे. वाट बॉलिंग परफॉर्मन्स. अजून एकदा आपल्या संघाच्या मदतीला जाऊन येतो छोट्या माली आणि तिसरा विकेट आपल्या षटकामध्ये मिळवतोय तो मालीपाडा टीम साठी. मोहन बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे मास्टर. तर इथे शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर तिसरा फलंदाज इथे तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये मात्र तुम्हाला बाद होताना पाहायला मिळतोय आणि 37 धावसंख्या जी विदाऊट विकेट होती तिथे मात्र त्याच्या समोर 3 गडी बाद करतायत आमचे ऑफिशियल स्कोरर. छोट्या माली वाट बॉलिंग काय प्रकारची गोलंदाजी इथे मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते. तर इथे नवा फलंदाज 5व्या क्रमांकासाठी निलेश दाखल होतोय. आता या निलेश वरती पूर्णपणे जबाबदारी असेल ती सिंदीपाडा संघाची. स्टॉपेज लागलाय. पहिल्या स्लिपचा क्षेत्ररक्षक संतोष तिथे चुका करणार नाहीये. वाट बॉलिंग 4 फलंदाजांनी ते बाद करण्यामध्ये यश मिळवतोय गोलंदाज छोट्या माली आणि टीमची टोटल जी 37 या आकड्यावरती होती ती 4 षटका अखेरीस तिथेच विसावली गेले. सलगची तुम्ही पाहू शकाल तर 4 फलंदाज तिथे बाद होते सिंदीपाडा टीमचे. धन्यवाद डीजे मास्टर. तर 3 षटका अखेरीस तुम्ही पाहू शकाल 11.33 सरासरी दाबाल करती 35 धावा जमा केल्या होत्या सिंदीपाडा टीमनं. मात्र कुठेतरी मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं कैलास बाबरे आघाडीचा फलंदाज जिथून बाद झाला तिथून सिंदीपाडा संघाच्या फलंदाजी क्रमाला इथे ग्रहण लागलं आणि येणारे 6 चेंडू यावेळेला विजयासाठी गरज असेल ती सिंदीपाडा टीमला 19 धावांची. तर प्रशांत इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. 6 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा 6 चेंडू असं समीकरण या पहिल्या सामन्याचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. एकच रामचंद्र चषक 2018चा थरार इथे तुम्हाला मैदानामध्ये अनुभवायला पाहायला मिळतोय.
तर प्रशांत इथे वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन तयार होतोय. निर्णायक षटक असेल या इनिंगचं. पहिला बॉल इथे लॉफ्ट करताय डीप कव्हर आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकामध्ये जे अंतर होतं ते अंतर भेदून काढण्यामध्ये कुठेतरी फलंदाज अपयशी होतोय आणि 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात इथे मात्र धावा बाद होतोय. अजून एक धक्का पोहोचतो शिंदेपाडा टीमला. अर्धा संघ तुम्ही पाहता तिथे या वेळेला मात्र तंबूला विश्रांती घेतोय. तर एकोपाठोपाठ एक तुम्ही पाहू शकाल. हा 6वा धक्का पोहोचतो इथे, 5वा धक्का पोहोचतो इथे शिंदेपाडा टीमला आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज पप्पू इथे मैदानामध्ये दाखल होतोय. तर मनोज हार्डलक इथे मात्र धावबाद होत आहेत. टीमचे त्यांच्यासाठी एका धावेचं योगदान येत आहे आणि संघाची धावसंख्या तुम्ही यावेळेला पाहतायत एकेरीने पुढे एक ओढली जाते ती स्कोर कार्ड वरती 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर येणारे 5 चेंडू आणि विजयाचं समीकरण असेल ते शिंदेपाडा संघाकरता 18 धावांचं. हा चेंडू शॉर्ट पिच शॉर्ट आर्म गुडलेज वरून अतिशय वेगवान चेंडू इथे मात्र टाकला जातो आहे. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला फील्ड करून डायरेक्ट हिट देखील इथे दिला होता. मात्र तोपर्यंत पाहू शकाल तुम्ही इथे फलंदाज आपल्या पॉपिंग कीज मध्ये अतिशय व्यवस्थितपणे पोहोचतोय. 1 रन इथे कंप्लीट केली जाते आणि टीमची टोटल एका धावेने पुढे पोहोचते ती 39 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि विजयाचं समीकरण 17 धावांचं. प्रत्येक चेंडूचा जर विचार करावा लागला तर इथे 4.25च्या सरासरीने धावा धावपटावरती जमा कराव्या लागतील संघाला. इथे फुटवर्कतून फुटवर्कचा अतिशय चांगला वापर, परंतु सिली मिड ऑफला तिथे अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एकेरी दुहेरीना आता काही होणार नाहीये, फक्त विजयातील अंतर तुम्ही करू शकता, कमी करू शकता असं धाडस इथे तुम्हाला शिंदेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 40 धावा धावपटावरती येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू अक्रॉस द लाईन वेगाच्या विरोधात फटका मारण्याचा पवित्र इथे मात्र घेतला होता. अशा वेळेला तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येऊन चेंडूला कव्हर करतोय आणि एक सिंगल इथे एक ओढली जाते. टीमची धावसंख्या तुम्ही इथे पाहताय दुसऱ्या सत्रामध्ये एका धावेने पुढे पोहोचते ती 41 लॉस ऑफ 5 विकेट 41 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस लोअर फुलटा चेंडू बॅक टू द बॉलर्स डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला चेंडू येतोय क्षेत्रशी तिथे छोट्या माली आणि इथे मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती शिंदेपाडा टीमला 14 धावांची. हा सामना इथे कुठेतरी तुम्ही पाहू शकता तर छोट्या मालीनं आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती मात्र मी म्हणेल तो आपल्या होम टीम मालीपाडा संघ करता इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून ठेवताना पाहायला मिळतोय. हा बॉल नक्कीच विजय चेंडू इथे मात्र टाकला जातोय प्रशांतच्या माध्यमातून. तर या वेळेला तुम्ही पाहू शकाल मालीनगर संघ विजय होतोय. विजय संघांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. तसेच हार्ड लक शिंदेपाडा टीम दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करून घ्यायचे. यानंतरचा सामना संभाजीनगर विपक्ष कान्होळ टीम त्याचप्रमाणे संभाजीनगर टीम दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत आपण पोहोचवायचा आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिल्या सत्रामध्ये संघाचा डाव कुठेतरी गडबडला होता आणि तो डाव सावरण्याचं कार्य आपल्या बॅटच्या माध्यमातून केलं. 12 चेंडू आणि 31 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून आलं. तो आदी गोरे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, अ सुपर हिरो मॅन